नमस्कार, मी रंजिता. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. लहानांपासून मोठ्यांना आवडणारी थंडगार मस्त अशी मँगो लस्सी बघताय ना व्हिडिओमध्ये, बघूनच खायची इच्छा होते. बनवायलाही अगदी सोपी आहे, झटपट बनवून तयार होते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 कप दही घेतलेला आहे. दही थंड घेतलेलं आहे फ्रीजमधलं. अर्धा ते पाऊण कप मँगो पल्प घेतलेला आहे. आंब्याचा गर मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही थोडासा मँगोचा गर जास्त पण टाकू शकता. त्यानंतर 1 चम्मच विलायची पावडर टाकली आणि मी इथे पाव कप साखर टाकत आहे. चम्मचनी म्हणाल तर 4 ते 5 चम्मच होते किंवा मग गोड तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त तुम्ही करू शकता. 2 चम्मच टूटी फ्रुटी चेरीचे तुकडे टाकलेले आहेत. 2 चम्मच काजू बदामचे तुकडे टाकलेले आहेत. 3 क्यूब्स बर्फ टाकलेला आहे. बर्फाने छान लस्सी थंडगार होईल. तुम्हाला नाही टाकायचं असेल तर नाही टाकलं तरी चालेल. बर्फ टाकायचा नसेल तर लस्सी फेटून झाल्यानंतर लस्सीचं भांडं अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं. मस्त अशी चिल्ड लस्सी तयार होते. छान असं 3 ते 4 मिनिटं एकाच दिशेनं फेटून घ्यायचं, म्हणजे दह्याच्या गाठी नाही राहिल्या पाहिजे आणि दही आणि आंबा मिक्स झाला पाहिजे व्यवस्थित. या व्हिडिओच्या आधी मी आम्रखंडची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. बघितली नसेल तर नक्की बघा. आंब्याचं सीझन संपायच्या आधी नक्की बनवून खा. नॅचरल आणि ताज्या आंब्यापासून आम्रखंड बनवले तर त्याची टेस्ट खूप छान येते. टेस्टी आम्रखंड अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा आणि खा. आणि व्हिडिओ नक्की बघा आणि रेसिपी तुमची कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका. मँगो लस्सी छान फेटून झाली, मस्त अशी घट्ट झालेली आहे. खूप पातळही नाही आणि खूप पाणी पण नाही. रंग पण बघू शकता किती छान आलेला आहे. मस्त असं ग्लासमध्ये सर्व करते. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. माझ्या चॅनलवर आंब्यापासून बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, तर त्या पण रेसिपीज नक्की बघा. आणि रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात कमेंट करून सांगायला विसरू नका. लस्सी छान फेटून झाल्यानंतर फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवली तर लस्सी आणि घट्ट होते. एक चम्मच आंब्याचे छोटे छोटे तुकडे करून टाकायचे. दोन्ही ग्लासवर 1 चम्मच टाकलेले. त्यानंतर मी थोडीशी टूटी फ्रुटी टाकलेली आहे. तुम्हाला जर टूटी फ्रुटी आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल, पण मुलांना अशा वस्तू खूप आवडतात आणि ते दिसायलाही खूप छान दिसतात. तुम्हाला हवं तर तुम्ही थोडेसे ड्रायफ्रूट कट करून टाकू शकता. बघू शकता काय मस्त दिसतंय आणि चवीलाही खूप छान लागते. खूप छान टेस्ट होते. मला तर लस्सी बघून मँगो मस्तानीची याद आली. टेस्टी आणि झटपट मँगो लस्सी आपली तयार झालेली आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. असाच चॅनलला भरभरून सपोर्ट करत राहा. थँक्यू.